मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आज खूप घसा बसलाय आणि माझं दुखतंय, पण काय विषय झाला मला काय माहिती नाही. माझे डोळे पण खूप दुखताय आणि ताप पण आला होता, बोलता पण नाही, थोडा घसा बसल्यावर झालाय. आणि त्यात पोरं आपल्याला आलेत कॉमेडी व्हिडिओ काढण्यासाठी, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवतो ना आम्ही, ते काढण्यासाठी कुंडामध्ये घेऊन. तर म्हणलं चला मी पण एक ब्लॉग काढतो. आणि ह्याच ब्लॉग मध्ये मी आज तुम्हाला आमच्या पांढरे रस्त्यावर जिथं गणपती बसवलेला आहे मंडा, तिथलचे खेळ पण दाखवणार आहे. मी पण खेळ खेळून जिंकून पण दाखवणार आहे. म्हणजे मोठ्या मुलांचे खेळ घेतले तर मी पण जिंकणार आहे, खेळणार आहे. मोठे मुलं खेळले तर चला आता कुंडाचा तुम्हाला म्हणजे विळद गावात कुंड आहे, ते कुंड दाखवतो. थोडंसं घसा बसल्यावर झालं त्यामुळे मला काय जास्त चांगलं बोलता येणार नाही, जसं येईल तसं येईल. तर चला आता तुम्हाला कुंड दाखवतो. हे बघा, इकडे गाड्या लावल्यात आम्ही. इकडे 4 व्हीलर आहे, पलीकडे 4 व्हीलर आहे. ते पलीकडच्या 4 व्हीलर मध्ये कोणतरी पोरं ओरडू राहिलेत, त्यांना म्हणलं ओरडू नका, इथं वेगळा विषय आहे. कारण इथं काय आहे, इथं पोलिस पण नाही का येत राहतात. तर हा एक कुंड, चला आता खाली जाऊ. आधी आपण सचिन तिकडे गेलेत, हा एक कुंड. चला आता खाली जातो, मग खालून दाखवतो तुम्हाला पाणी कसं आहे. मित्रांनो, आपले पहिले याच्या कुंडावर 2-3 ब्लॉग झालेले आहे. या ब्लॉग मध्ये ह्या ब्लॉग मध्ये एवढं पाणी नाही, कुंडाला मजा नाही येऊ राहिली. हे पाणी असं नाही का थोडंसं पाणी. हे बघा सचिन भाऊ बसला आणि हे आम्ही 5 जण आलोय 2 गाड्यांवर. आणि कुंडाचं पाणी बघा कसं आहे. असं पाणी थांबा, अजून पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. पाणी नाही राहू मित्रांनो, एवढं मजा नाही येणार. ऊन नाही पाहिजे, उन्हाने लय अवघड परिस्थिती होती. हे बघा, हा आहे कुंड. हे असं कोण हा होय. मित्रांनो हे बघा पाण्याचा आवाज किती येतोय. हे बघा सचिन भाऊ, हे असं कुंड. चला अजून दाखवतो तुम्हाला. मित्रांनो झोपतो मी इथं, मला झोप येऊ राहिले. पोहायचं का? पोहता येतं का? पोहता येतं का? मित्रांनो आपण तिकडे गेलो होतो, तिकडून आलोय आता मंडळात खेळ चालू होणार आहे. आरती पण आहे नाही का. आरतीच्या आधी खेळ होईल किंवा खेळाच्या नंतर आरती होईल, जे होईल ते होईल. तुम्ही बघा आता आम्ही फुगे घ्यायला गेलो होतो, हे बघा रोहित आणि मी. तर चला आता आरती करू किंवा फुगे खेळू, म्हणजे जे फुग्याचा खेळ आहे ते बघू. चला आता काय होतं. श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्ण मात्रे मान कामना मूर्ती जय केशर हिरे जगडा मुकुटा शोभा तो बळा तृणगणती मुकुरे चरणी घागरिया जय देव जय विद्यारमण्डमे तमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर् बुद्ध्यात्मना वा प्रकृतिसवा वा करोमि यज्ञं सकलपरं नारायणाय समर्पयामि. इकडे इथं बस. ए बाई कोणी बोला इकडे तिकडे पळायचं रे. देवांशी तुला काम आहे, इकडे फुगे फुगवायचे इकडे. दुसऱ्याचा फुगा फोडायचा, ज्याचा फुगा काय पण मारायचं नाही, काय पण मारायचं सगळे काय म्हणजे यांच्यासाठी काय प्रवायचं आहे आता सगळ्याकडे माग लागले.
टाइम संपत आलाय चला लवकर कबड्डी 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 बाहेर जायचं रे बाहेर रे आता बाहेर जायचं रे आता आम्हा बाहेर नाही जायचं तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला एक नंबर ना. लेडीज पण खेळ खेळतात बघू शकता. लहान लहान मुलं म्हणजे माझ्यासारखी मुलं खेळ खेळायला घाबरतात पण लेडीज पण खेळ खेळतात. तुम्हाला कसे खेळ आवडले ना तर आवडले असेल तर असे जर का तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.